नमस्कार. आपण पाहत आहात महावाईस न्यूज. देशभरात आज ऑनलाईन औषध विक्री विरोधात औषध विक्रेत्यांनी तीव्र आंदोलन पुकारले असून अंजनगाव तालुक्यातही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ऑनलाईन औषध विक्रीवर तत्काळ नियंत्रण आणून बेकायदेशीर विक्री बंद करावी अशी मागणी अंजनगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले. देशव्यापी ऑल इंडिया केमिस्ट बंद आंदोलनात सहभागी होत अंजनगाव शहरासह संपूर्ण तालुक्यातील बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. फक्त शासकीय जनरिक मेडिकल दुकाने सुरू ठेवण्यात आली. औषध विक्रेत्यांचे म्हणणे आहे की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मोठ्या प्रमाणात औषध विक्री होत असल्याने पारंपरिक मेडिकल व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. मोठ्या डिस्काउंटमुळे छोट्या दुकानदारांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. याशिवाय ऑनलाईन विक्रीमुळे बनावट, निकृष्ट दर्जाची आणि एक्सपायर झालेली औषधे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा धोका वाढल्याचा आरोपही करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय सहज उपलब्ध होणाऱ्या औषधांमुळे सेल्फ मेडिकेशनचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. संघटनेने विशेषतः गर्भपाताच्या गोळ्या, कफ सिरप आणि नशा आणणाऱ्या औषधांच्या बेकायदेशीर विक्रीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही ई-फार्मसी कंपन्या विनापरवाना औषध विक्री करत असल्याचा आरोप करत सरकारने कठोर नियम लागू करावेत अशी मागणी करण्यात आली. हा विषय केवळ मेडिकल व्यवसायाचा नसून जनतेच्या आरोग्य सुरक्षेशी संबंधित असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कॅमेरामॅनसह जमील अहमद, महावाईस न्यूज, अंजनगाव सुरजी.